पाचोरा तालुक्यातील वडगाव व तारखेडा खुर्द येथे पाचोरा पोलीस पथकाने धाड टाकून सुरू असलेल्या अवैध गावठी दारूच्या हातभट्ट्या उद्ध्वस्त करून सुमारे 1 लाखाचे कच्चे व पक्के रसायन उद्ध्वस्त करत दोघांविरुद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे। पाचोरा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी व सहाय्यक उपनिरीक्षक धरमसिंग सुंदरडे यांना तालुक्यातील वडगाव व तारखेडा येथे अवैधरित्या गावठी दारूच्या हातभट्ट्या सुरू असण्याची गुप्त माहिती मिळाली होती। त्यानंतर पोलिसांचे 2 पथक तयार करून घटनास्थळी रवाना करण्यात आले। यात तारखेडा खुर्द येथून 12,000चे 200 लिटर, ड्रम मधील 120 लिटर रसायन, 60,000चे 100 लिटर रसायन, 2,000चे 20 लिटर व 15 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू असे एकूण 74,000चे रसायन नष्ट केले। या प्रकरणी महारू नाईक यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पाटील करत आहेत। तसेच वडगाव येथून 5,000चे 100 लिटर रसायन, 20,000चे रसायन व 200 लिटर 2,300 रुपयाची 28 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू नष्ट केली। या प्रकरणी विकास मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दीपक राठोड यांचा रिपोर्ट DR न्यूज जळगाव।